हे बघा किती सुंदर अशी हिरवगार शेत. हा पूर्ण पट्टा आहे, पूर्ण कांद्याचा पट्टा आहे शेवटपर्यंत. आणि मधला पट्टा जे दिसतोय तो पूर्ण गव्हाचा पट्टा आहे शेवटपर्यंत. बघा किती मोठं वावर, किती म्हणजे किती एकर असे कांदे केलेले असावा, किती एकर असा तो गहू केलेला असावा. तो पूर्ण असं सर्व हिरवगार असं वातावरण आहे. बघा ते म्हणतात ना, ज्याच्याकडे आहे वावर त्याचा आहे पावर. बघा निसर्गाची किमया खरंच पावर आहे. तर आजच्या पावसाने, पाऊस पडल्यामुळे असं हिरवगार अशी शेती झालेली आहे आणि एकदम निसर्गरम्य आणि एकदम छान असं वाटत आहे. तर हे बघा, हे पा किती मोठं आहे. बघा किती कांदे लावलेले, किती लांब कांदे लावलेले. बघा 1-2 एकर कांदे, 2 एकर निसते त्यांचं मला वाटत आहे गहूचे बाई. पण खूप अशी निसर्गरम्य हिरवगार शेत झालेलं आहे कांद्याचं आणि गव्हाचं. हंगामी पीक ह्या वर्षाचं खूप छान असं मस्त बहरलेलं आहे. हे बघा हा आहे गहू. बघा किती हिरवागार असा छान अशा वंब्या आल्या आहे बरं काय गव्हाला. खूप छान असा मस्तपैकी गहू आलेला आहे. हे पहा किती छान. तर कालच्या पावसाने एकदम वातावरण हिरवगार होऊन गेलं आहे. खूप मस्तपैकी रात्री एकदम झपाट्याचा पाऊस आला आणि शेताला एकदम हिरवगार करून गेला. तर हे बघा नैसर्गिक आणि निसर्गक्रम्य असं मस्त गव्हाचं शेत म्हणजे वावर, गव्हाचं वावर. तर हे बघा गव्हाचं वावर असं मस्त तुम्हाला दाखवलेलं आहे. कांद्याचं वावर, गव्हाचं वावर म्हणजे हंगामी पीक. हंगामी पीक म्हणजे हिवाळ्यामध्ये हे येणारं पीक. गहू, हरभरा हे हंगामी पीक असतं, हिवाळ्यामध्ये येतं. हे बघा विहीर, येर म्हणजे बावडी म्हणजे येर. दिसले का येर. तर हे बघा किती छान असं हिरवगार वाटत आहे. हरभरा याला म्हणते हरभरा. बाबा एवढे झाड असतं हरभऱ्याचा. याला हरभरा याला लागले, याला हरभरा म्हणतात. बाबा पा असे छोटे हरभरे येतात. मस्तपैकी असं हिरवगार वातावरण समोर आहे. हा बा याला काय म्हणता हरभरा. ह्यो बघा हरभरा किती मस्त असा छान असा हरभरा आलेला आहे. हरभरा तर हे बघा आता हरभऱ्याचे झाडं मस्तपैकी रातच्या पावसाने असे हिरवेगार झालेले आहे. चांगले मस्त असे पाऊस पडल्यामुळे त्याच्यावर चांगले ताजेतवाने दिसायला लागले, नाही तर थोडेसे सुरकाटलेच होते. तर हे बघा किती मस्तपैकी असा हरभरा आलेला आहे. तर याला म्हणतात एवढं झाड आणि त्याला घुंगराचा भार. एवढं झाड त्याला घुंगराचा भार म्हणजे किती झाड छोटं आहे त्याला खूप हरभरे लागतात. एवढ्या झाडाला खूप हरभरे लागतात. एवढं झाड त्याला घुंगराचा भार. तर या हरभऱ्याला अशी उपमा दिलेले आहे. खेड्यामध्ये बाया बोलतात त्याचं हे उखाणं असतं. तर हे बघा तर किती छान असा हरभरा आला. मस्त कांद्याची लागवड झालेली आहे. एकदम असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. चला म्हणलं नंदेची सासू वारली, दाव्याला आलो. म्हटलं चला आता आपण सगळे शेतीचे फोटो बिटोचं काढावा थोडंसं. तर किती छान असं मस्तपैकी वाटतंय. तर हे बघा याला म्हणत्या हरभऱ्याचं झाड. तर कोणाला काही समजत नाही हरभरा कशाला येतो काय येतो. तर याला म्हणता एवढं झाड त्याला हरभऱ्याचा भार. तर चला आता बाई या माणसाला लय घाई होती. मला बी यायचं आहे ना. हे बघा कांद्याचं वावर आहे बरं का. याला कांदे म्हणते. आता कांद्याचं वावर आहे खूप छान असं आलेलं आहे. हे बघा हिरवीगार शेत. रात्री पाऊस पडला तर अजूनच हिरवगार असं झालेलं आहे. एकदम मस्त पाकीची लांबपर्यंत कांदे लावले शेतकऱ्यांनी. खूप चांगलं नैसर्गिक आणि छान असं वातावरण. आबाटाचं वातावरण होतं. आता ऊन पडलंय रात्री पावसामुळे. बघा खूप छान असे कांदे आले हिरवेगार असे एकदम छान असे कांदे 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 कांदे. ते कांदे होते
आणि हवा एक गिनी गवत आहे बरं का, नाही तर म्हणतात हा ऊस ऊस म्हणून गिनी गवतच खाते. तर ऊस आहे. माझी भावजाई म्हणते अहो चला म्हणे ताई आपण ऊस तोडू ऊसात टिपरं खाऊ. मी तिला म्हणलं आवा याडे जाऊन हे ऊस नाही आहे, हे गिनी गवत आहे. तर हे आपलं गिनी गवत किती छान असं हिरवगार आलेलं आहे ऊसासारखं. कांद्याची बी लागवड अशी छान अशी मस्त झालेली आहे, एकदम मस्त. त्या बाजूला सर्व लोक कांदे कापताय. कांदे काढलेले रात्री पावसामुळे थोडंसं कांद्यावर पाणी पडल्यामुळे मग कांदे लवकरातच कापून सुकायला टाकणार आहे. बघा असं वातावरण आजचं एकदम छान असं मस्त. चला आता आमचे साहेब बसलेले गाडीवर, चला आता जायचं आहे. इकडं आलो होतो, चला नंदेची सासू वारली होती 10व्याला, म्हणून आम्ही हे निसर्ग असं रम्य शेत तुम्हाला दाखवलं कांद्याचं, माझ्या नंदाच्या इथलचं. एकदम मस्त असं वातावरण शेतीचं, असं मस्तपैकी मनमोहक वातावरण निसर्गरम्य. हे बघा कांद्याचं शेत बरं काय, हे सर्व कांद्याचं वावर आहे. वावर म्हणजे शेत, शेतालाच वावर म्हणते. हा बा लोक कशी कामं करताय तिकडं, कांदे काढताय, कांदे कापणं चालू आहे लोकांचं. आणि हा ऊस नाही आहे बरं का, याला काहीतरी की इंग्लिश गवत म्हणते. ते इंग्लिश गवत आहे पण ते शेम ऊसासारखं येतं. आणि मग तो ऊस आपल्याला वाटतं ऊसच आहे, आपल्याला वाटतं ऊसच आहे. ऊस कायचा पान पण ऊसासारखं केनी गवत म्हणतात त्याला, केनी गवत. आणि ते माझी भावजाई म्हणते चला म्हणे आपण थोडं ऊसाचे टिपरं करून ऊस खाऊ. अहो म्हणलं येडपटे आव ते ऊस नाही केनी गवत आहे. तेव्हा समजलं ते केनी गवत आहे. हे पा किती कांदे भारी आलेले, एकदम मस्त हिरवे गार असं चव बाजूने सर्व हिरवं गार असं आहे शेत. बघा किती कांदे छान आलेले आहे. पण रात्री पाऊस पडला, हे पा आबाड भरूनच आलेलं आहे. तर रात्री पाऊस पडला तर थोडं भिजलंय वावर. हे पा किती कांदे लावले यावेळेस लोकांनी, खूप आबादानी झालेली आहे. हिरवं गार शेत आणि सर्व आबादानी. कांदे बघा असे कसे येत्या खाली, बुडाला कांदे बघा. चला आता तुम्हाला कांद्याचं वावर दाखवलं. चला